श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 3रा सर्ग वाचूया. पुलस्त्यांचा पुत्र मुनिवर विश्रवा थोड्याच वेळात पित्याप्रमाणे तापसाचरण करू लागला. तो सत्यवादी, शीलवान, जितेंद्रिय, स्वाध्यायपरायण, आतून बाहेरून पवित्र, संपूर्ण भोगांविषयी अनासक्त तसेच धर्मपरायण होता. विश्रव्याचे हे उत्तम आचरण ध्यानी घेऊन महामुनी भरद्वाजांनी जी देवांगनेसारखी सुंदर होती अशा आपल्या कन्येचा त्याच्याशी विवाह करून दिला. धर्मज्ञ मुनिवर विश्रव्याने मोठ्या आनंदाने धर्मानुसार भरद्वाजांच्या कन्येचे पाणीग्रहण केले आणि प्रजेचे हितचिंतन करणाऱ्या बुद्धीद्वारा लोककल्याणाचा विचार करीत त्याने तिच्या गर्भातून एक अद्भुत आणि पराक्रमी पुत्र उत्पन्न केला. त्याच्यासाठी सर्व ब्राह्मणोचित गुण विद्यमान होते. त्याच्या जन्माने पुलस्त्य मुनींना देखील मोठी प्रसन्नता वाटली. त्यांनी दिव्य दृष्टीने पाहिले की या बालकात जगाचे कल्याण करण्याची बुद्धी आहे. तसेच हा पुढील काळात धनाढ्य होईल. तेव्हा त्यांनी मोठ्या आनंदाने देवर्षींसह त्याचा नामसंस्कार केला. ते म्हणाले, विश्रव्याचा हा पुत्र विश्रव्यासारखाच झाला आहे, म्हणून तो वैश्रवण या नावानं विख्यात होईल. कुमार वैश्रवण तेथे तपोवनात राहून त्यावेळी आहुती दिल्यामुळे प्रज्वलित झालेल्या अग्निप्रमाणे वाढू लागला आणि महान तेजाने प्रसन्न झाला. आश्रमात राहिल्यामुळे त्या महात्मा वैश्रवणाच्या मनात एक असा विचार आला की मी उत्तम धर्माचे आचरण करीन, कारण धर्म हीच परमगती आहे. असा विचार करून त्यांनी तपस्येचा निश्चय केल्यानंतर महान वनाच्या अंतर्गत प्रदेशात हजारो वर्षांपर्यंत कठोर नियमांनी बांधून मोठी उग्र तपस्या केली. ते 1 सहस्र वर्ष पूर्ण झाल्यावर तपाचा नवा विधी ग्रहण करीत असत. प्रथम त्यांनी केवळ जल हाच आहार ठेविला. त्यानंतर ते हवा पिऊन राहू लागले. मग पुढे जाऊन त्यांनी त्याचाही त्याग केला आणि एकदम निराहार राहू लागले. अशा प्रकारे त्यांनी कित्येक सहस्र वर्षे एका वर्षासारखी घालविली. तेव्हा त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन महातेजस्वी ब्रह्मदेव इंद्रादी देवांसह त्यांच्या आश्रमात आले आणि त्यांना म्हणाले, उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या वत्सा, मी तुझ्या तपावर कर्मावर मोठा प्रसन्न झालो आहे. महामते, तुझं कल्याण असो. तू काहीही वर माग, कारण तू वर मिळवण्यास पात्र ठरला आहेस. हे ऐकून वैश्रवण आपल्या जवळ उभ्या असलेल्या पितामहांना म्हणाले, भगवान, माझा विचार लोकांचं रक्षण करावं असा आहे. मी लोकपाल होऊ इच्छितो. वैश्रवणाच्या या बोलण्याने ब्रह्मदेवांच्या चित्ताला आणखीनच संतोष झाला. त्यांनी सर्व देवांसह प्रसन्नतापूर्वक ठीक तर तथास्तु असा आशीर्वाद दिला. त्यानंतर ते पुन्हा म्हणाले, मुला, मी 4थ्या लोकपालाची सृष्टी करण्यासाठी तत्पर झालो होतो. यम, इंद्र आणि वरुणाला जे पद प्राप्त झालं आहे तसंच लोकपाल पद तुलाही प्राप्त होईल. ते तुला अभिष्टच आहे. धर्मज्ञा, तू प्रसन्नपणानं ते पद ग्रहण कर आणि अक्षय निधींचा स्वामी हो. इंद्र, वरुण आणि यमासह तू 4था लोकपाल म्हणविला जाशील. हे सूर्यतुल्य तेजस्वी पुष्पक विमान आहे. हे आपल्या प्रवासासाठी ग्रहण कर आणि देवतुल्य हो. पुत्रा, तुझं कल्याण असो. आता आम्ही सारे जसे आलो होतो तसे परत जातो. तुला हे 2 वर देऊन आम्ही कृतकृत्य झालो आहोत असं आम्हाला वाटतं.
असे म्हणून ब्रह्मदेव देवांसह आपल्या स्थानी निघून गेले. ब्रह्मादी देव आकाशात निघून गेल्यावर आपल्या मनावर संयम ठेवणाऱ्या धनाध्यक्षाने पित्याला हात जोडून सांगितले, भगवान, मी पितामह ब्रह्मदेवांकडून मनोवांछित फलप्राप्ती करून घेतली आहे, परंतु त्या प्रजापती देवानं माझ्यासाठी एखादं निवासस्थान सांगितलं नाही. भगवान, आता तुम्हीच माझ्या राहण्यायोग्य असा एखाद्या स्थानाचा शोध घ्या. अशी जागा शोधा की जी सर्व दृष्टींनी चांगली असेल. प्रभो, ते स्थान असं असावं की जिथं राहण्यानं कुठल्याच प्राण्याला कष्ट होऊ नये. आपला पुत्र असे म्हणाल्यावर मुनिवर विश्रवा म्हणाले, धर्मज्ञा, साधू शिरोमणी, ऐक तर. दक्षिण समुद्राच्या तटावर एक त्रिकूट नावाचा पर्वत आहे. त्रिकूट नावाचा पर्वत आहे. त्याच्या शिखरावर एक विशाल पुरी आहे. ती देवराज इंद्राच्या अमरावतीपुरीसारखीच शोभायमान आहे. तिचं नाव लंका. इंद्राच्या अमरावतीसारख्या त्या रमणीय पुरीची निर्मिती विश्वकर्म्यानं राक्षसांना राहण्यासाठी केली आहे. मुला, तुझं कल्याण असो. तू निस्संदेह त्या लंकापुरीतच जाऊन राहा. तिची तटबंदी सोन्याची बनविलेली आहे. तिच्या चहूबाजूंना विस्तृत खाई खोदल्या गेल्या आहेत आणि ती अनेकानेक यंत्रांनी तसंच शस्त्रांनी सुरक्षित आहे. ती पुरी मोठीच रमणीय आहे. तिची फाटकं सोन्याची आणि वैडूर्यमण्यांची बनविलेली आहेत. पूर्वकाळी भगवान विष्णूंच्या भयानं पीडित झालेल्या राक्षसांनी त्या पुरीचा त्याग केला होता. ते सारे राक्षस रसातळाला निघून गेले, म्हणून लंकापुरी शून्यवत झाली आहे. आताही ती रिकामीच आहे. तिला कुणी स्वामी नाही. मुला, तू तिथं निवास करण्यासाठी सुखानं जा. तिथं राहण्यात कुठलाच दोष किंवा बाधा नाही. तिथं कुठल्याही दिशेनं काही विघ्न बाधा होऊ शकणार नाही. आपल्या पित्याचे हे धर्मयुक्त वचन ऐकून धर्मात्मा वैश्रवणाने त्रिकूट पर्वताच्या शिखरावर वसलेल्या लंकापुरीत निवास केला. त्याने निवास केल्यावर थोड्याच दिवसात ती पुरी हजारो हृष्टपुष्ट राक्षसांनी भरून गेली. त्यांच्या आज्ञेने ते राक्षस तेथे येऊन आनंदपूर्वक राहू लागले. समुद्र जिच्यासाठी खाईचे काम करीत होता, त्या लंका नगरीत विश्रव्याचा धर्मात्मा पुत्र वैश्रवण राक्षसाचा राजा होऊन मोठ्या प्रसन्नपणे निवास करू लागला. धर्मात्मा धनेश्वर वेळोवेळी पुष्पक विमानाद्वारे येऊन आपल्या माता पित्यांची भेट घेत असे. त्याचे हृदय मोठेच विनीत होते. देव आणि गंधर्व त्याची स्तुती करीत असत. त्याचे भव्य भवन अप्सरांच्या नृत्याने सुशोभित होत असे. तो धनपती कुबेर आपल्या किरणांनी प्रकाशित होणाऱ्या सूर्याप्रमाणे सगळीकडे प्रकाश पसरीत आपल्या पित्यासमीप गेला. इथे 3रा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 4था सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.